थांबा. वृषभ राशीबद्दल लोकांची सर्वात मोठी चूक तुम्हीही करत आहात का? शांत राहणारे, कमी बोलणारे आणि स्वतःमध्ये राहणारे लोक कमकुवत असतात असं जर वाटत असेल, तर पुढे जे ऐकाल ते तुमचा विचार बदलू शकतं. कारण वृषभ राशीचे लोक आवाज करून स्वतःची ताकद दाखवत नाहीत. ते योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला शांतपणे घडवत राहतात. आणि मग असा क्षण येतो की ज्यांनी त्यांना दुर्लक्ष केलं होतं तेच लोक पुन्हा त्यांच्याकडे पाहू लागतात. वृषभ राशी संयमाच्या आड दडलेली हट्टी जिद्द. शेवटी सगळं बदलते. वृषभ राशीचे लोक शांत, स्थिर आणि संयमी स्वभावाचे दिसतात. बाहेरून पाहिलं तर ते सहज कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत. पण त्यांच्या शांततेच्या मागे एक प्रचंड मजबूत विचार आणि न तुटणारी जिद्द लपलेली असते. प्रत्येक गोष्ट घाईघाईने मिळवण्यापेक्षा ती टिकणारी आणि अर्थपूर्ण असावी, असा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे ते सुरुवातीला सावकाश चालत आहेत असं लोकांना वाटतं. पण त्यांची पावलं एकदा ध्येयाकडे वळली की मागे फिरण्याचा प्रश्नच उरत नाही. वृषभ राशीचे लोक एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. अनेक वेळा त्यांच्या शांततेचा लोक चुकीचा अर्थ काढतात आणि त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. पण वेळ गेल्यावर हाच शांत स्वभाव आणि हट्टी जिद्द त्यांच्या यशाचं मोठं कारण बनते. ते गोंधळात निर्णय घेणारे नसतात, तर परिस्थितीचा बारकाईने विचार करून योग्य वेळी योग्य पाऊल उचलतात. त्यांच्या आयुष्यातील बदल अचानक घडत नाहीत, ते हळूहळू उभे राहतात. मात्र जेव्हा तो बदल पूर्ण आकार घेतो तेव्हा लोकांना आश्चर्य वाटतं की इतका मोठा प्रवास त्यांनी शांतपणे कसा पूर्ण केला. वृषभ राशीच्या लोकांची ताकद त्यांच्या आवाजात नसते, ती त्यांच्या सातत्यात असते. कारण ते फक्त स्वप्न पाहत नाहीत, तर ती पूर्ण होईपर्यंत स्वतःला थांबू देत नाहीत. वृषभ राशीच्या लोकांच्या स्वभावात एक वेगळी गोष्ट दिसून येते. ती म्हणजे ते लोक सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. ते नाती, मैत्री किंवा काम याकडे खूप गंभीरपणे पाहतात. कोणतीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते तेव्हा ती किती खरी आहे, तिचे विचार किती स्थिर आहेत आणि तिचा हेतू काय आहे हे ते शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकांना ते थोडे राखीव किंवा अंतर ठेवणारे वाटू शकतात. पण एकदा त्यांनी कोणाला मनापासून स्वीकारलं तर ते नातं खूप मजबूत बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात सुरक्षिततेला खूप महत्त्व असतं. मग ती आर्थिक सुरक्षितता असो, भावनिक आधार असो किंवा भविष्यातील नियोजन असो. वृषभ राशीचे लोक हवेत किल्ले बांधण्यापेक्षा जमिनीवर उभं राहून स्वप्न पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात. म्हणूनच ते प्रत्येक गोष्ट मोजून, विचार करून आणि स्थिर पद्धतीने करतात. ते स्वतःला अशा परिस्थितीत टाकत नाहीत जिथे नंतर पश्चाताप करावा लागेल. त्यांच्यामध्ये एक शांत निरीक्षक दडलेला असतो. अनेक वेळा ते काही बोलत नाहीत, पण त्यांच्या नजरेतून खूप काही चाललेलं असतं. कोणाची वागण्याची पद्धत बदलली, कोणाचे शब्द बदलले किंवा कोणाच्या मनात काही वेगळं सुरू आहे हे ते पटकन ओळखू शकतात. म्हणूनच अनेकदा त्यांना लोकांच्या खऱ्या स्वभावाचा अंदाज आधीच येतो. ते प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत, पण योग्य वेळ आली की त्यांची भूमिका स्पष्टपणे समोर येते. वृषभ राशीचे लोक स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात. त्यांना सहज मिळालेल्या गोष्टीपेक्षा संघर्ष करून मिळालेल्या गोष्टी जास्त प्रिय असतात. कारण त्यांनी केलेल्या प्रयत्नांची किंमत त्यांना चांगली माहिती असते. अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळतात, पण जे मिळतं ते टिकणारं आणि समाधान देणारं असतं. त्यांच्या आयुष्यातील एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते सहज हार मानणाऱ्यांपैकी नसतात. बाहेरून कितीही अडचणी असल्या तरी ते मनात स्वतःची लढाई सुरू ठेवतात. त्यांच्याकडे प्रत्येक वेळी मोठी घोषणा किंवा मोठे शब्द नसतात, पण त्यांच्याकडे शांतपणे पुढे जाण्याची ताकद असते. अनेकांना वाटतं की वृषभ राशीचे लोक बदलायला वेळ घेतात, पण सत्य हे असतं की ते बदलताना पूर्ण चित्र समजून घेतात. त्यामुळे त्यांचे निर्णय जास्त काळ टिकतात. कधीकधी त्यांच्या मनात खूप भावना असतात, पण त्या व्यक्त करण्यापेक्षा ते त्यांना आतच ठेवतात. त्यामुळे लोकांना वाटतं की त्यांना काही फरक पडत नाही, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक गोष्ट मनात खोलवर अनुभवत असतात. त्यांच्या भावना मोठ्याने दिसत नाहीत, पण त्या खूप खोल आणि खऱ्या असतात. त्यांच्या प्रवासात अनेक लोक येतात आणि जातात. अनेक प्रसंग त्यांची परीक्षा घेतात, पण प्रत्येक वेळी ते आधीपेक्षा अधिक मजबूत बनून पुढे येतात. कारण वृषभ राशीची खरी ताकद वेगात नसते, ती स्थिरतेत असते. आणि जेव्हा स्थिरता जिद्दीला साथ देते, तेव्हा काळ देखील त्यांच्या बाजूने वळू लागतो. वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते.
त्यांना स्वतःच्या मन शांतीची किंमत चांगली माहिती असते. त्यामुळे ते अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात ज्या त्यांच्या मनात अनावश्यक गोंधळ निर्माण करतात. प्रत्येक वादात उडी घेणं, प्रत्येक चर्चेत स्वतःला सिद्ध करणं किंवा प्रत्येक वेळी लोकांना उत्तर देत बसणं त्यांना फारसं पसंत नसतं. कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक लढाई जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर योग्य लढाई निवडणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यांच्या स्वभावात एक वेगळा आत्मसन्मान असतो. ते स्वतःची किंमत इतरांच्या शब्दांवर ठरवत नाहीत. कोणीतरी कौतुक केलं म्हणून ते आकाशात उडत नाहीत आणि कोणी कमी लेखलं म्हणून स्वतःला कमीही समजत नाहीत. त्यांच्याकडे स्वतःबद्दलची एक स्पष्ट समज असते. त्यामुळे ते इतरांच्या मतांनी सहज हलत नाहीत. मात्र याचा अर्थ ते कठोर असतात असा नसतो. उलट ते मनाने खूप संवेदनशील असतात, पण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची त्यांची क्षमता मजबूत असते. वृषभ राशीचे लोक अनेकदा आयुष्यात अशा वळणावर पोहोचतात जिथे त्यांना दोन मार्गापैकी एक निवडावा लागतो. एक मार्ग सोपा असतो आणि दुसरा कठीण. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते अनेक वेळा कठीण मार्ग निवडतात, कारण त्यांना माहीत असतं की सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत लवकर कमी होते. त्यांना स्वतःच्या कष्टातून घडवलेलं आयुष्य जास्त आवडतं. त्यांच्यासाठी यश म्हणजे फक्त मोठं नाव किंवा पैसा नसतो, तर मनाला समाधान देणारा प्रवास असतो. त्यांच्या आयुष्यात आठवणींना खूप विशेष स्थान असतं. एखादं ठिकाण, एखादा जुना संवाद, एखादा छोटासा प्रसंग किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेला आधार ते सहज विसरत नाहीत. त्यांचं मन बाहेरून मजबूत दिसलं तरी आतून ते अनेक गोष्टी जपून ठेवणारे असतं. त्यामुळे अनेक वेळा ते भूतकाळातील काही क्षण पुन्हा मनात जगत असतात. वृषभ राशीच्या लोकांमध्ये एक शांत नेतृत्व करण्याची क्षमता असते. ते मोठमोठ्या घोषणा करून लोकांना प्रभावित करण्यापेक्षा स्वतःच्या कामातून उदाहरण निर्माण करतात. त्यांच्या आसपासचे लोक हळूहळू त्यांच्या स्वभावावर आणि निर्णयांवर विश्वास ठेवायला लागतात, कारण ते बोलण्यापेक्षा कृतीतून जास्त सिद्ध करतात. वेळ जसजसा पुढे जातो तसतसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे नवीन पैलू समोर येऊ लागतात. सुरुवातीला जे लोक त्यांचा साधा समजतात तेच नंतर त्यांच्या विचारांची खोली आणि त्यांच्या शांत ताकदीची जाणीव करू लागतात. कारण वृषभ राशीचे लोक चमकण्यासाठी गोंधळ निर्माण करत नाहीत. ते स्वतःचा प्रकाश शांतपणे वाढवत राहतात आणि एक दिवस त्यांची उपस्थितीच त्यांची ओळख बनते. वृषभ राशीच्या लोकांच्या विचारांमध्ये एक प्रकारची खोली असते जी लगेच सर्वांना समजून येत नाही. ते कोणत्याही गोष्टीकडे फक्त वरवर पाहत नाहीत. एखादी घटना घडली, एखादा निर्णय घ्यायचा झाला किंवा एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली तर ते त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक वेळा ते इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने परिस्थितीकडे पाहतात. त्यांच्या नजरेत फक्त आजचा क्षण नसतो, तर त्या गोष्टीचा पुढे काय परिणाम होऊ शकतो याचाही विचार असतो. त्यांच्या आयुष्यातील प्रवास अनेकदा शांत दिसतो, पण त्या शांततेच्या आत सतत काहीतरी घडत असतं. ते स्वतःला सतत घडवत असतात. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून पुढच्या टप्प्यासाठी स्वतःला अधिक मजबूत करण्याची त्यांची पद्धत असते. त्यांना स्वतःच्या कमतरता दिसतात आणि त्या स्वीकारण्याची ताकदही असते. म्हणूनच ते स्वतःशी स्पर्धा करणाऱ्या लोकांमध्ये गणले जातात. त्यांना दुसऱ्यांपेक्षा मोठं होण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा चांगलं होणं महत्त्वाचं वाटतं. वृषभ राशीचे लोक आयुष्यात स्थिरता शोधतात, पण याचा अर्थ त्यांना बदल नको असतात असा नाही. ते बदल स्वीकारतात, मात्र त्यांना त्या बदलामागचं कारण समजणं महत्त्वाचं वाटतं. अचानक घडणाऱ्या गोष्टींपेक्षा त्यांनी विचार करून घेतलेले निर्णय त्यांना अधिक योग्य वाटतात. त्यामुळे ते एखाद्या नवीन दिशेला सुरुवात करताना वेळ घेतात, पण एकदा मनाने तयार झाले की ते पूर्ण शक्तीने पुढे जातात. त्यांच्या मनात अनेकदा काही मोठी स्वप्न शांतपणे आकार घेत असतात. ते प्रत्येक स्वप्न जगासमोर सांगत नाहीत, कारण त्यांना विश्वास असतो की अपूर्ण गोष्टींची जास्त चर्चा करण्यापेक्षा त्यांना पूर्ण करून दाखवणं अधिक प्रभावी असतं. त्यामुळे अनेक वेळा लोकांना त्यांच्या आयुष्यातील मोठ्या योजना अचानक समजतात, पण त्या अचानक नसतात. त्या अनेक दिवसांच्या विचारांमधून आणि मेहनतीतून तयार झालेल्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात विश्वासार्हता एक मोठा गुण असतो. जर त्यांनी एखाद्या व्यक्तीला शब्द दिला तर तो पूर्ण करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. त्यांच्या नजरेत नातं म्हणजे फक्त संवाद नसतो, तर एक जबाबदारी असते. त्यामुळे ते नात्यांमध्ये वरवरपणा ठेवत नाहीत. त्यांना अशा लोकांची साथ आवडते जी खरी, स्पष्ट आणि मनापासून जोडलेली असते. वृषभ राशीच्या लोकांना आयुष्यातील छोट्या गोष्टींमधून आनंद शोधता येतो.
प्रत्येक आनंदासाठी मोठ्या कारणाची गरज असतेच असं त्यांना वाटत नाही. शांत संध्याकाळ, मनाजोगतं काम, जवळच्या लोकांसोबतचा वेळ किंवा स्वतःसोबत घालवलेला निवांत क्षणही त्यांच्यासाठी खास असू शकतो. कारण त्यांना बाहेरच्या गोंधळापेक्षा मनातील समाधान जास्त महत्त्वाचं वाटतं. काळ जसजसा पुढे सरकतो, तसतसं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं सामर्थ्य दिसू लागतं. कारण त्यांच्याकडे लोकांना प्रभावित करण्यासाठी कृत्रिम चेहरा नसतो. त्यांच्याकडे स्वतःची एक खरी ओळख असते आणि अनेक वेळा आयुष्यात टिकून राहणारी गोष्ट ही वेग नसते, तर सातत्य असतं. आणि हे सातत्य वृषभ राशीच्या लोकांच्या स्वभावात नैसर्गिकपणे दिसून येतं. वृषभ राशीच्या लोकांच्या मनात एक वेगळी शांत ऊर्जा असते. बाहेरून त्यांचं आयुष्य साधं आणि सरळ वाटू शकतं, पण त्यांच्या मनात अनेक विचार, अनेक योजना आणि अनेक अपूर्ण इच्छा एकाच वेळी फिरत असतात. ते प्रत्येक गोष्ट लोकांसमोर मांडणाऱ्यांपैकी नसतात. काही लोक स्वतःबद्दल खूप बोलतात, पण वृषभ राशीचे लोक स्वतःची ओळख त्यांच्या कृतीतून तयार करत जातात. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी लोकांना वेळ गेल्यावरच समजतात. त्यांच्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व असतं. ते कोणतीही गोष्ट फक्त आजसाठी करत नाहीत. त्यांना भविष्यात त्याचा काय परिणाम होईल याचाही विचार असतो. म्हणूनच त्यांच्या निर्णयांमध्ये एक स्थिरता आणि एक परिपक्वता दिसून येते. अनेक वेळा इतर लोक लगेच उत्तर शोधत असतात, पण वृषभ राशीचे लोक आधी परिस्थिती समजून घेतात. कारण त्यांना माहीत असतं की चुकीच्या घाईपेक्षा योग्य वेळ अधिक महत्त्वाची असते. त्यांच्यामध्ये स्वतःची एक वेगळी जगण्याची पद्धत असते. ते इतरांच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करण्यावर विश्वास ठेवत नाहीत. कोणीतरी पुढे गेलं म्हणून स्वतःला मागे समजणं किंवा कोणीतरी जास्त यशस्वी दिसतं म्हणून स्वतःचं मूल्य कमी करणं त्यांना मान्य नसतं. त्यांच्या नजरेत प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाची वेळही वेगळी असते. त्यामुळे ते स्वतःच्या गतीने चालणं पसंत करतात. वृषभ राशीच्या लोकांना स्थिरता आवडते, पण त्याचबरोबर त्यांना सुंदर गोष्टींचंही आकर्षण असतं. त्यांना जीवनात फक्त मोठ्या यशाची गरज नसते, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्येही समाधान मिळू शकतं. एखादी आवडती जागा, एखादं शांत वातावरण, एखादं मनाला भावणारं गाणं किंवा मनापासून केलेली एखादी गोष्ट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते. कारण ते फक्त बाहेरचं जग पाहत नाहीत, तर त्या गोष्टीमुळे मनात निर्माण होणारी भावना देखील अनुभवत असतात. त्यांच्या मनात अनेक वेळा काही न बोललेले प्रश्नही असतात, पण ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच शोधत बसत नाहीत. काही गोष्टी वेळेवर सोडून देण्याची कला त्यांच्याकडे असते. त्यांना माहीत असतं की प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळत नाही. काही वेळा काळच उत्तर देतो आणि काही वेळा अनुभव माणसाला नवीन समज देतो. वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. एकदा जर एखाद्या व्यक्तीने त्यांचा विश्वास जिंकला, तर त्या व्यक्तीसाठी मनापासून उभे राहतात. पण जर तो विश्वास तुटला, तर ते पुन्हा तितक्याच सहजतेने मन उघडत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने नातं फक्त बोलण्याने टिकत नाही, ते सातत्य, प्रामाणिकपणा आणि समजूतदारपणाने मजबूत होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत ताकद असते, जी प्रत्येकाला लगेच दिसत नाही. अनेक वेळा लोकांना वाटतं की शांत राहणारे लोक कमकुवत असतात, पण वेळ गेल्यावर त्यांचं शांत लोकांची खरी ताकद समोर येते. कारण काही लोक आवाजाने लक्ष वेधून घेतात, तर काही लोक स्वतःच्या उपस्थितीने आदर निर्माण करतात आणि वृषभ राशीचे लोक अनेकदा दुसऱ्या प्रकारात मोडतात. वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक विशेष गोष्ट दिसून येते. ते स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या शर्यतीत धावत नाहीत. अनेक लोकांना प्रत्येक ठिकाणी स्वतःची क्षमता दाखवण्याची घाई असते, पण वृषभ राशीचे लोक शांतपणे स्वतःचं काम करत राहतात. त्यांना माहिती असतं की खरी किंमत वेळेनुसार दिसते. म्हणूनच ते टाळ्यांच्या आवाजापेक्षा कामाच्या परिणामावर जास्त विश्वास ठेवतात. त्यांना स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करायला आवडतो. त्यांच्या विचारांमध्ये एक वेगळा संयम असतो. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर ती लगेच निराश होत नाहीत. प्रत्येक अडथळा हा कायमचा नसतो, तर तो पुढे जाण्याचा एक भाग असतो, असं त्यांना वाटतं. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण झाली, तरी ते स्वतःला पूर्णपणे तुटू देत नाहीत. त्यांच्या मनात एक शांत विश्वास असतो की प्रत्येक संघर्षाचा शेवट असतो आणि प्रत्येक प्रयत्नाला योग्य वेळ आल्यावर फळ मिळतं. वृषभ राशीचे लोक स्वतःच्या मर्यादा ओळखतात आणि त्याचवेळी स्वतःची क्षमता देखील समजून घेतात. त्यांना प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी असं वाटत असलं, तरी ते हळूहळू हेही शिकत जातात की आयुष्यात काही गोष्टी अपूर्ण राहणंही आवश्यक असतं. कारण अपूर्णता माणसाला शिकवत असते, त्याला अधिक समजूतदार बनवत असते. त्यामुळे ते प्रत्येक अनुभवाला फक्त घटना म्हणून पाहत नाही, तर त्यातून स्वतःमध्ये काहीतरी नवीन घडवत असतात.
त्यांच्या आयुष्यातील काही निर्णय असे असतात जे बाहेरच्या लोकांना अचानक वाटतात, पण त्या निर्णयामागे अनेक दिवसांचे निरीक्षण, विचार आणि मनातील शांत संघर्ष लपलेले असतात. ते सहजपणे दिशा बदलणारे नसतात. जेव्हा ते एखाद्या गोष्टीपासून दूर जाण्याचा किंवा नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा तो निर्णय मनापासून घेतलेला असतो. वृषभ राशीच्या लोकांना स्वतःच्या वेळेची आणि स्वतःच्या जागेची गरज असते. सतत लोकांच्या गर्दीत राहणं किंवा प्रत्येक क्षणी कोणाच्या तरी अपेक्षांमध्ये अडकून राहणं त्यांना आवडत नाही. काही वेळा ते स्वतःसोबत शांत बसून स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या दृष्टीने एकांत हा रिकामेपणा नसतो, तो स्वतःला नव्याने ओळखण्याचा वेळ असतो. त्यांच्यामध्ये एक अशी क्षमता असते की ते बाहेरून शांत दिसत असतानाही आतून खूप मोठे बदल स्वीकारत असतात. अनेक वेळा त्यांचा प्रवास इतरांना साधा वाटतो, पण त्या साधेपणाच्या मागे खूप विचार, खूप संयम आणि खूप न बोललेले संघर्ष असतात. त्यांना प्रत्येक वेळी जगाला सांगायची गरज नसते की ते किती लढत आहेत, कारण त्यांना माहीत असतं की काही लढाया अशा असतात ज्या फक्त स्वतःलाच समजतात. वेळ जसजसा पुढे जातो तसतसं त्यांच्या व्यक्तिमत्वात अधिक खोली निर्माण होत जाते. ते फक्त अनुभव जमा करत नाही, तर त्या अनुभवांमधून स्वतःची नवी ओळख तयार करत राहतात. आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे ते आवाज न करता पुढे जातात, पण एक दिवस त्यांच्या प्रवासाची उंचीच त्यांची कथा सांगू लागते. वृषभ राशीच्या लोकांच्या मनात एक वेगळी स्थिरता असते, जी वेळेनुसार अधिक स्पष्ट होत जाते. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक अनुभवाकडे ते फक्त एका प्रसंगासारखं पाहत नाहीत, तर त्या अनुभवातून काय शिकता येईल याचाही विचार करतात. म्हणूनच त्यांना आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक बदलाचा आणि प्रत्येक टप्प्याचा वेगळा अर्थ दिसत असतो. अनेक लोक एखादी गोष्ट संपली की पुढे जातात, पण वृषभ राशीचे लोक त्या गोष्टीने त्यांना काय शिकवलं हे मनात जपून ठेवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक गोष्ट खूप विशेष असते, ते स्वतःच्या मूल्यांशी सहज तडजोड करत नाहीत. परिस्थिती कितीही बदलली, लोक कितीही बदलले किंवा वेळ कितीही वेगाने पुढे गेला, तरी काही गोष्टी त्यांच्या मनात कायम स्थिर राहतात. त्यांच्यासाठी प्रामाणिकपणा, विश्वास आणि मनापासून केलेली साथ ह्या गोष्टी फक्त शब्द नसतात, ते त्या गोष्टी जगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेकदा ते अशा लोकांपासून हळूहळू दूर जातात जे फक्त गरजेनुसार जवळ येतात. वृषभ राशीचे लोक त्यांच्या शांततेमध्ये अनेक गोष्टी लपून ठेवतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी सर्व भावना दिसतातच असं नाही. काही वेळा ते आनंदात असतानाही शांत राहतात आणि काही वेळा दुःखी असतानाही स्वतःला सावरून ठेवतात. त्यामुळे लोकांना त्यांचं मन वाचणं सोपं नसतं, पण त्यांच्या मनात भावनांची कमतरता नसते. उलट त्या भावना खूप खोलवर रुजलेल्या असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत एक अर्थ शोधण्याची सवय असते. एखादं नातं असेल, एखादं काम असेल किंवा एखादं स्वप्न असेल, त्यांना फक्त वरवरचा भाग पुरेसा वाटत नाही. त्यांना त्या गोष्टीशी एक खरी जोड हवी असते. म्हणूनच ते कोणत्याही गोष्टींमध्ये फक्त उपस्थित राहत नाही, तर स्वतःचा एक भाग त्या गोष्टीत गुंतवत असतात. त्यांच्या जीवनात काही वेळा असे क्षण येतात जे त्यांना आतून बदलून टाकतात. हे बदल अचानक दिसत नाहीत, पण त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या निर्णयांमध्ये आणि त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या पद्धतीत हळूहळू दिसू लागतात. ते भूतकाळाला कायम धरून बसणारे नसतात, पण त्यातून शिकलेले धडे ते कधीच विसरत नाहीत. वृषभ राशीच्या लोकांची आणखी एक गोष्ट लक्षात येते. ते सहजपणे कोणाकडून काही अपेक्षा ठेवत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की अपेक्षा वाढल्या की निराशाही वाढू शकते. त्यामुळे ते लोकांकडून मोठ्या आश्वासनापेक्षा छोट्या पण खऱ्या कृतींना अधिक महत्त्व देतात. त्यांच्या दृष्टीने शब्द सुंदर असू शकतात, पण कृतीत विश्वास निर्माण करते. वेळ जसा पुढे जातो तसतसं त्यांच्या स्वभावातील शांतपणा अधिक मजबूत बनत जातो, कारण ते जगाकडून प्रत्येक वेळी मान्यता मिळण्याची वाट पाहत नाहीत. त्यांना स्वतःच्या प्रवासावर विश्वास असतो आणि जे लोक स्वतःच्या पावलांवर विश्वास ठेवतात त्यांना प्रत्येक वेळी दिशा विचारावी लागत नाही, कारण त्यांचा मार्ग हळूहळू त्यांच्या समोर स्वतः तयार होत जातो. वृषभ राशीच्या लोकांच्या स्वभावात एक गोष्ट खूप वेगळी असते. ते बाहेरून कितीही स्थिर दिसत असले तरी त्यांच्या मनात सतत काहीतरी नवीन घडत असतं. ते शांत असतात म्हणून त्यांच्या मनात विचार कमी असतात असं नसतं. उलट ते प्रत्येक गोष्टीचं आणि बाजूंनी निरीक्षण करत असतात. एखाद्या छोट्याशा घटनेतही ते असा अर्थ शोधू शकतात जो इतरांच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये एक वेगळी परिपक्वता दिसून येते. त्यांना आयुष्यात बनावटपणा फारसा आवडत नाही. लोकांनी कसं दिसावं यापेक्षा ते प्रत्यक्षात कसे आहेत याला ते जास्त महत्त्व देतात.
म्हणूनच ते अशा व्यक्तींशी लवकर जोडले जातात ज्या मनापासून वागतात. खोटं कौतुक, खोटे वायदे किंवा वरवरची जवळीक त्यांना जास्त काळ पटत नाही. ते कदाचित लगेच काही बोलणार नाहीत, पण त्यांच्या मनात त्या गोष्टींची नोंद होते, कारण ते शब्दांपेक्षा वागण्याकडे जास्त लक्ष देतात. वृषभ राशीचे लोक अनेकदा स्वतःच्या भावना स्वतःच सांभाळतात. त्यांना प्रत्येक वेळी मनातलं कोणाला सांगण्याची सवय नसते. काही वेळा ते स्वतःच्या मनाशी संवाद साधतात. एखादी गोष्ट त्यांना आतून दुखावत असली तरी ते ती गोष्ट आधी स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या आसपासचे लोक अनेकदा विचार करतात की त्यांना काही फरक पडत नाही, पण वास्तवात ते प्रत्येक गोष्ट खोलवर अनुभवत असतात. त्यांच्या आयुष्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्थिरतेला महत्त्व देतात, पण त्यांना एकसारखेपणा मात्र आवडत नाही. ते अशा गोष्टी शोधत असतात ज्या त्यांना आतून आनंद देतात, प्रेरणा देतात किंवा त्यांच्या जीवनात काही नवीन अर्थ निर्माण करतात. त्यामुळे अनेक वेळा ते त्यांच्या आवडी शांतपणे जपतात. काहींना संगीत आवडतं, काहींना निसर्गात वेळ घालवणं आवडतं, तर काहींना एकांतात स्वतःच्या विचारांमध्ये हरवणं आवडतं. त्यांच्यामध्ये एक अशी सवय असते की ते स्वतःच्या चुका लक्षात ठेवतात. ते फक्त इतरांकडून शिकत नाही, तर स्वतःच्या अनुभवांमधूनही खूप काही शिकतात. एखादी चूक एकदा झाली तर त्याच ठिकाणी पुन्हा अडकू नये यासाठी ते स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वेळेनुसार त्यांची समज वाढत जाते आणि त्यांचे निर्णय अधिक मजबूत होत जातात. वृषभ राशीचे लोक नात्यांमध्ये फक्त उपस्थिती शोधत नाहीत, त्यांना खरी साथ हवी असते. त्यांच्या दृष्टीने एखादी व्यक्ती फक्त चांगल्या काळात सोबत असणं पुरेसं नसतं. कठीण काळातही न बदलणारी माणसं त्यांना जास्त जवळची वाटतात. म्हणूनच ते लोकांची परीक्षा शब्दांनी घेत नाहीत, तर वेळेने घेतात. कारण वेळ गेल्यावर कोण कायम उभं राहतं आणि कोण दूर जातं हे त्यांना स्पष्ट दिसू लागतं. त्यांच्या जीवनातील प्रवास शांत असला तरी त्यामध्ये अनेक थर असतात. प्रत्येक थरात नवीन अनुभव, नवीन विचार आणि स्वतःला अधिक समजून घेण्याची प्रक्रिया चालू असते. म्हणूनच अनेकदा लोक त्यांना जितकं साधं समजतात तितके ते प्रत्यक्षात नसतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी खोली वेळेनुसार समोर येते आणि त्यांना समजून घेण्यासाठी फक्त संवाद पुरेसा नसतो, तर त्यांच्यासोबत चाललेला प्रवासही महत्त्वाचा ठरतो. वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात एक गोष्ट अनेकदा दिसून येते. ते त्यांच्या मनातील गोष्ट सहजपणे बदलत नाहीत. एखादा विचार, एखादा निर्णय किंवा एखादं ध्येय त्यांनी मनापासून स्वीकारलं की ते त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कधी-कधी लोकांना त्यांचा स्वभाव खूप ठाम वाटू शकतो, पण त्यांच्या या ठामपणामागे हट्टापेक्षा एक विश्वास असतो. ते एखाद्या दिशेने चालायला सुरुवात करतात तेव्हा आधीच मनात अनेक प्रश्नांची उत्तरं शोधलेली असतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शांतपणे घडत असतात. काही लोकांना बदल दिसण्यासाठी मोठ्या घटना लागतात, पण वृषभ राशीचे लोक छोट्या अनुभवांमधूनही स्वतःमध्ये बदल घडवत असतात. एखाद्या व्यक्तीची एक कृती, एखादा संवाद किंवा आयुष्यातील एखादा साधा प्रसंग सुद्धा त्यांच्या विचारांवर परिणाम करू शकतो. ते प्रत्येक गोष्ट मनात साठवत नाहीत, पण काही गोष्टी त्यांच्या मनात कायमचा ठसा उमटून जातात. वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या आसपासचं वातावरण खूप महत्त्वाचं वाटतं. सतत तणाव, नकारात्मकता किंवा अस्थिरता त्यांना आतून थकू शकते. त्यामुळे ते नकळत अशा गोष्टींपासून अंतर ठेवू लागतात ज्या त्यांच्या मनातील शांततेवर परिणाम करतात. त्यांना अशा जागा, अशा व्यक्ती आणि अशा क्षणांची ओढ असते जिथे त्यांना स्वतःसारखं राहता येतं. कारण त्यांच्या दृष्टीने मनशांती ही फक्त भावना नसते, ती जगण्याचा आधार असतो. त्यांच्या स्वभावात एक सुंदर विरोधाभासही असतो. ते बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण काही भावना मात्र त्यांना आतून खूप हलू शकतात. एखाद्याने मनापासून दिलेली साथ, एखाद्या व्यक्तीची अचानक झालेली दूरता किंवा एखादी जुनी आठवण त्यांना खूप खोलवर स्पर्श करू शकते. मात्र ते या भावना मोठ्याने व्यक्त करत नाहीत. ते त्यांना शांतपणे जगतात. वृषभ राशीचे लोक वेळेनुसार स्वतःला अधिक ओळखायला लागतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते स्वतःला नवीन दृष्टीने पाहतात. काही गोष्टी ज्यांना त्यांनी पूर्वी खूप महत्त्व दिलं होतं त्या हळूहळू मागे पडतात आणि काही साध्या वाटणाऱ्या गोष्टींची किंमत त्यांना जास्त जाणवू लागते. त्यांना समजायला लागतं की प्रत्येक गोष्ट मिळवणं महत्त्वाचं नसतं, तर जी गोष्ट मनाला समाधान देते ती टिकवणं अधिक महत्त्वाचं असतं. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक शांत आत्मविश्वास तयार होत जातो. हा आत्मविश्वास इतरांच्या कौतुकातून आलेला नसतो, तो अनुभवातून तयार झालेला असतो. त्यांनी पाहिलेल्या संघर्षातून, सहन केलेल्या प्रसंगातून आणि शिकलेल्या धड्यांमधून तो हळूहळू वाढत जातो. म्हणूनच ते प्रत्येक वेळी मोठ्याने स्वतःबद्दल बोलत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की काही गोष्टी शब्दांनी नाही तर वेळेने सिद्ध होतात. वृषभ राशीच्या लोकांचा प्रवास अनेकदा साधा दिसतो, पण त्या साधेपणामागे अनेक न बोललेल्या कथा असतात.
आणि त्या कथा समजण्यासाठी फक्त त्यांच्याकडे पाहणं पुरेसं नसतं. त्यांना शांतपणे समजून घेणं आवश्यक असतं. वृषभ राशीच्या लोकांच्या स्वभावात एक अनोखी गोष्ट असते. ते आयुष्याला फक्त वेगाने धावण्याची शर्यत मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक टप्पा, प्रत्येक थांबा आणि प्रत्येक अनुभव याला स्वतःचं वेगळं महत्त्व असतं. म्हणूनच ते इतरांप्रमाणे सतत पुढे जाण्याची घाई करत नाहीत. ते आधी पायाखालची जमीन मजबूत आहे का हे पाहतात आणि नंतरच पुढे पाऊल टाकतात. त्यामुळे त्यांचा प्रवास काही वेळा संथ वाटू शकतो, पण त्यात टिकाऊपणा असतो. त्यांच्या मनात अनेक वेळा असे विचार येतात जे ते बाहेरून व्यक्त करत नाहीत. ते स्वतःच्या भावनांना लगेच शब्द देत नाहीत. काही वेळा त्यांना स्वतःच्या मनात चालणाऱ्या गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ हवा असतो. त्यामुळे ते अचानक शांत होतात, थोडे अंतर ठेवतात किंवा स्वतःमध्येच हरवलेले दिसतात. हे अंतर लोकांना गैरसमज निर्माण करू शकतं, पण प्रत्यक्षात त्या काळात ते स्वतःशी संवाद साधत असतात. वृषभ राशीचे लोक सहजपणे कोणाच्या प्रभावाखाली येत नाहीत. कोणीतरी मोठमोठ्या गोष्टी बोलल्या, मोठी स्वप्न दाखवली किंवा स्वतःला खूप श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ते लगेच प्रभावित होत नाहीत. ते व्यक्तीच्या शब्दांपेक्षा तिच्या सातत्याकडे पाहतात, कारण त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीची खरी ओळख तिच्या कृतीत दिसते. त्यामुळे ते लोकांना समजून घेण्यासाठी वेळ घेतात. त्यांच्या आयुष्यात शांतता महत्त्वाची असली तरी त्यांच्यामध्ये एक आग देखील असते. ही आग बाहेरून लगेच दिसत नाही. ती एखादं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असू शकते, स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची जिद्द असू शकते किंवा एखाद्या गोष्टीसाठी मनापासून केलेला संघर्ष असू शकतो. अनेक वेळा लोकांना वाटतं की ते शांत आहेत म्हणून त्यांच्यात महत्वाकांक्षा कमी असेल, पण जेव्हा ते एखाद्या ध्येयासाठी पूर्ण ताकदीने उभे राहतात तेव्हा त्यांची खरी क्षमता समोर येते. त्यांच्या व्यक्तिमत्वात अजून एक गोष्ट दिसते. ते नात्यांमध्ये घाई करत नाहीत. त्यांना कोणासोबतही लगेच खोलवर जोडून घ्यायची सवय नसते. ते आधी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, तिची वागणूक आणि तिची सातत्यपूर्ण उपस्थिती पाहतात. कारण त्यांच्या दृष्टीने नातं हे फक्त एक भावना नसतं, ते विश्वासावर उभं असलेलं एक जग असतं. वृषभ राशीच्या लोकांना अनेक वेळा आयुष्यात असे क्षण अनुभवायला मिळतात जिथे त्यांना स्वतःच्या आतल्या शक्तीची जाणीव होते. सुरुवातीला जे प्रसंग त्यांना खूप कठीण वाटतात तेच प्रसंग नंतर त्यांना अधिक मजबूत बनवतात. प्रत्येक संघर्षानंतर ते थोडे अधिक शांत, थोडे अधिक समजूतदार आणि थोडे अधिक खोल विचार करणारे बनतात. वेळ जसजसा पुढे जातो तसतसं त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे समजू लागते. जगात प्रत्येक गोष्ट पकडून ठेवणं शक्य नसतं. काही गोष्टी येतात, काही गोष्टी निघून जातात. काही लोक कायम राहतात आणि काही फक्त एक धडा देऊन दूर जातात. पण वृषभ राशीचे लोक या सगळ्यातून स्वतःला हरू देत नाही. ते प्रत्येक अनुभवातून स्वतःसाठी काहीतरी नवीन घेऊन पुढे जातात आणि त्यांच्या प्रवासाचं सौंदर्य ह्यात शांत सातत्यात दडलेलं असतं. वृषभ राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वात एक अतिशय सूक्ष्म पण प्रभावी गुण असतो. ते लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देतात. अनेकांना एखादी व्यक्ती काय बोलते हे महत्त्वाचं वाटतं, पण वृषभ राशीचे लोक त्या व्यक्तीने काय न बोलता सोडलं आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या निरीक्षण करण्याच्या पद्धतीमुळे ते अनेकदा अशा गोष्टी समजून घेतात ज्या इतरांच्या नजरेतून सहज निसटून जातात. त्यांच्या मनात स्वतःसाठी काही ठराविक नियम असतात. हे नियम त्यांनी कोणाच्या दबावाखाली तयार केलेले नसतात, तर आयुष्यातील अनुभवांनी त्यांना दिलेले असतात. उदाहरणार्थ, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणत्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा आणि कोणत्या ठिकाणी स्वतःचं मन जपायचं याबद्दल त्यांचं मन आधीच काही सीमा ठरवून ठेवतं. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टी सहज गुंतत नाहीत. वृषभ राशीचे लोक स्वतःच्या मनातली जग खूप समृद्ध ठेवतात. ते बाहेरून साधे दिसू शकतात, पण त्यांच्या विचारांमध्ये अनेक कल्पना, अनेक आठवणी आणि अनेक स्वप्न एकत्र राहतात. काही वेळा ते गर्दीत असतानाही स्वतःच्या विचारांमध्ये हरवून जातात, कारण त्यांच्यासाठी मनातली प्रवासही तितकाच महत्त्वाचा असतो जितका बाहेरचा प्रवास. त्यांच्या आयुष्यातील एखादी गोष्ट अचानक संपली तरी ते लगेच त्याबद्दल प्रतिक्रिया देत नाहीत. ते त्या गोष्टीकडे थोड्या अंतरावरून पाहतात. त्यांना वेळ द्यायला आवडतं, कारण त्यांना माहीत असतं की भावना लगेच उत्तर देतात, पण समज वेळ घेऊन उत्तर देते. त्यामुळे ते निर्णय घेताना मन आणि अनुभव ह्या दोघांनाही एकत्र जागा देतात. त्यांच्यामध्ये एक अशी सवय असते की ते स्वतःच्या प्रगतीची तुलना इतरांच्या यशाशी करत नाही. ते स्वतःला विचारतात की काही महिन्यांपूर्वी ते तिथे होते त्यापेक्षा आज ते किती बदलले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवास इतरांना दिसणाऱ्या स्पर्धेवर आधारित नसतो, तो स्वतःला घडवत नेण्याच्या प्रक्रियेवर आधारित असतो. वृषभ राशीच्या लोकांना नात्यांमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं वाटतं. एखाद्या दिवशी खूप प्रेम आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दुर्लक्ष अशी वागणूक त्यांना अस्वस्थ करू शकते.
त्यांना अशी माणसं जवळची वाटतात जी परिस्थिती बदलली तरी स्वभाव बदलत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीने खरी जवळीक ही वेळेनुसार अधिक मजबूत होत जाते. त्यांच्या व्यक्तिमत्वात अजून एक शांत ताकद असते. ते स्वतःच्या वेदना इतरांवर टाकत नाहीत. एखादा कठीण काळ चालू असला तरी ते प्रत्येक वेळी त्याची सावली दुसऱ्यांवर पडू देत नाहीत. ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात आणि हळूहळू पुढे जातात. त्यामुळे अनेक वेळा लोकांना त्यांच्या संघर्षाची खोली उशिरा समजते. आयुष्य जसजसं पुढे सरकतं तसतसं वृषभ राशीचे लोक अधिक शांत, अधिक स्पष्ट आणि अधिक मजबूत होत जातात. कारण ते प्रत्येक वळणावर काहीतरी शिकत राहतात. आणि त्यांच्या प्रवासातील सर्वात वेगळी गोष्ट म्हणजे ते जग बदलण्यापेक्षा आधी स्वतःला अधिक चांगलं बनवत राहतात. त्यांच्या मते खरी खरी जिंकणं म्हणजे इतरांवर मात करणं नाही, तर स्वतःच्या आतल्या क्षमतेला पूर्णपणे जागं करणं असतं. तुमची रास वृषभ असेल तर कमेंटमध्ये "मी शांत आहे पण कमकुवत नाही" हे नक्की लिहा. तुमच्या आयुष्यातही असा एखादा क्षण आला असेल जिथे संयम ठेवून तुम्ही परिस्थिती बदलून दाखवली असेल, तर तुमचा अनुभव शेअर करा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याच्या शांत स्वभावामागे एक मोठी जिद्द लपलेली आहे. अशाच राशीविषयक आणि मनाला जोडणाऱ्या माहितीसाठी चॅनेलसोबत जोडलेले राहा.